आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी उपमा। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी रवा, थोडे शेंगदाणे, वाटाणे, कांदा, टोमॅटो, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। कढई चांगली गरम झाली का आधी शेंगदाणे भाजून घेऊया। आता आपली कढई गरम झालेली, आता आपण त्यात टाकतोय तेल। तेल चांगलं गरम झालं की आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकूया शेंगदाणे। शेंगदाणे चांगले लाल होऊ द्यायचे। आता आपले शेंगदाणे भाजून झालेत, आपण आता ते शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच तेलात आपण रवा भाजून घेतोय। आपण 1 वाटी रवा घेतले, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी पाणी। आपण जाडसर रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला चांगला लाल भाजून घ्यायचा आहे। आपण 5 मिनिटं रवा भाजून घेऊया। 5 मिनिटानंतर अशा प्रकारे आपला रवा भाजून झालेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊया। आता आपण थोडंसं तेल घालूया। तेल गरम झालं की त्यात थोडी राई टाकूया। राई तडतडली की आपण कढीपत्ता घालतोय, 2 हिरवी मिरची, हिरवी मिरची तडकली का थोडा कांदा, 1 कांदा, कांदा थोडा मऊ झाल्यानंतर आपण भाजी टाकूया। त्यात आपण टाकूया वाटाणे आणि टोमॅटो। आणि मीठ टाकून 5 मिनिटं आपण मऊ व्हायला ठेवूया। चवीनुसार मीठ। आता आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया 2 वाटी पाणी। आपण जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकूया। पाच मिनिटं आता झाकून ठेवूया। आता आपण रवा त्यात टाकूया आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। दोन मिनिटांनंतर आपला उपमा तयार झालेला आहे।